नाशिकमध्ये जाऊयात। राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत, काळाराम मंदिरात आता पोहोचतायत आणि दरम्यान त्यांचं अनेक ठिकाणी स्वागत होत आहे, सत्कार केला जातो। त्यांचे जे समर्थक आहेत नाशिकमधले ते ठिकठिकाणी राज ठाकरेंना भेटण्यासाठी थांबलेले आहेत, गर्दी करतायत। ही दृश्य आपण सध्या नाशिकमधली बघतोय। मनसेचा वर्धापन दिन आहे, त्यानिमित्तानं नाशिकमध्ये हा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत। 2 दिवसांचा त्यांचा हा दौरा आहे आणि यावेळी ठिकठिकाणी त्यांना भेटण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी म्हणून त्यांचे समर्थक चाहते इथे जमतायत आणि राज ठाकरे सुद्धा आवर्जून त्यांना हात दाखवून अभिवादन करतात। अगदी गाडीतून उतरून सगळ्यांना ते विशेषतः भेटतात। इथे दृश्य आपण पाहतोय नाशिकमधून राज ठाकरे यांचा 3 दिवस दौरा होता। आज या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे आणि काळाराम मंदिरामध्ये जाऊन राज ठाकरे आरती करणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे आता काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत आणि ही थेट दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। तर मनसेचा वर्धापन दिन सुद्धा आहे, 18वा वर्धापन दिन इथे साजरा केला जाणार आहे। पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर हा वर्धापन दिन साजरा होतोय। त्यांच्या कार्यकर्त्यांची, समर्थकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपण पाहतोय। इथे दृश्य आपण पाहतोय काळाराम मंदिराच्या बाहेरून नाशिकमध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे काळाराम मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान अनेक पदाधिकाऱ्यांची ते भेट घेणार आहेत, मार्गदर्शन करतायत आणि थोड्याच वेळात आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे काळाराम मंदिरामध्ये जाऊन महाआरती करतील। काय भूमिका स्पष्ट मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचा हा आपण पाहू शकतो। राज ठाकरे हे काळाराम मंदिर परिसरात या ठिकाणी आले असून थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हातून काळाराम मंदिरात आरती जी ती केली जाणार आहे। कार्यकर्त्यांचा मोठा जमावडा जो आहे तो या ठिकाणी दिसून येतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबातले सदस्य देखील या ठिकाणी, अमित ठाकरे असतील किंवा त्यांच्या इतर सदस्य जे आहेत कुटुंबातले, ते देखील या ठिकाणी राज ठाकरे यांच्या या दौऱ्यात सामील झालेले आहेत। काळाराम मंदिरात राज ठाकरे जे आहेत ते आता या ठिकाणी पोहोचतील। थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा जी ती केली जाणार आहे। अमित ठाकरे हे देखील राज ठाकरे यांच्याबरोबर काळाराम मंदिरात पोहोचलेले आहेत। कुटुंबातले इतरही सदस्य जे आहेत ते राज ठाकरेंच्या सोबत या ठिकाणी आल्याचं चित्र सध्या दिसून येते। संपूर्ण परिसर जो आहे तो कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोळका जो आहे तो दिसून येतोय। मोठ्या संख्येने मनसैनिक जे आहेत हॅलो हो। तर ही थेट एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय नाशिकमधल्या काळाराम मंदिराच्या बाहेरून। राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचं कुटुंब सुद्धा आलेलं आहे आणि काही बऱ्याच मनसे पदाधिकाऱ्यांची आणि समर्थकांची गर्दी सुद्धा आपण पाहतोय। पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे, त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे। मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंचा हा नाशिक दौरा। नाशिकमधून आमचे प्रतिनिधी खुशाल पाटील आपल्यासोबत आहेत। खुशाल, आपण पाहतोय मनसे पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आता तिथे काळाराम मंदिराच्या बाहेर पोहोचलेले आहेत। सध्या खरं तर या ठिकाणी मनसे अध्यक्ष जे ते आता काळाराम मंदिरात पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या हस्ते या काळाराम मंदिरामध्ये रामाची पूजा आरतीची ही या ठिकाणी विधिवत केली जाणार आहे। खरं तर नाशिकचा दौरा आहे, 3 दिवस राज ठाकरे जे ते नाशिकमध्ये तळ ठोकून बसणार आहेत। आज सकाळपासूनच कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात काळाराम मंदिर परिसरामध्ये गर्दी केलेली होती। आताच राज ठाकरे जे ते काळाराम मंदिरात पोहोचलेले आहेत
मोठ्या संख्येने पदाधिकारी असतील, कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. खरं तर हा परिसर 3 दिवसापूर्वीच या ठिकाणी सजवण्यात आला होता आणि आता एकूणच राज ठाकरे जे आहेत ते काळाराम मंदिरात पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे असतील किंवा त्यांच्या कुटुंबातले इतर सदस्य देखील या ठिकाणी त्यांच्याबरोबर काळाराम मंदिरात आरती करणार. श्रद्धा. कुशल, या आरतीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे पुढचं? सध्या खरं तर राज ठाकरे हे 3 दिवसाच्या दौऱ्यावरती आहेत. त्याच्यामुळे नाशिकमध्ये 18वा वर्धापन दिवस जो आहे तो साजरा होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती नाशिकमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर आगामी लोकसभा निवडणूक जी ती डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. स्थानिक जे नाशिकचे अधिकारी असतील त्यांचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील आणि एकूणच लोकसभेबद्दल त्यांची काय नेमकी भूमिका आहे ते देखील या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या सभेमध्ये राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष जे ते लागलेलं आहे. एकूणच काय नेमका अहवाल पदाधिकाऱ्यांकडनं राज ठाकरेंना दिला जातो आणि राज ठाकरे नेमकं या संपूर्ण परिस्थितीवरती कसं पाहता आणि नेमकं काय या ठिकाणी राज ठाकरे उत्तर देतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. मात्र आता राज ठाकरे काळाराम मंदिरात आपल्या सहकुटुंबासह पोहोचलेले. अमित ठाकरे देखील त्यांच्यासोबत आहे. काळाराम मंदिरात त्यांची या ठिकाणी काळारामाची विधिवत पूजा केली जाते आणि राज ठाकरे यांच्या हस्ते आरती देखील काळारामामध्ये केली जाते. आरती. बरोबर आहे कुशल. त्यामुळे आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरेंचा हा नाशिक दौरा महत्त्वाचा मानला जातोय. कुशल, राज ठाकरेंसोबत आणखी कोणकोणते मनसेचे पदाधिकारी असतील, नेते असतील ते राज ठाकरेंसोबत आलेत? बरोबर. सध्या खरं तर बाळा नांदगावकर हे राज ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात. त्याचबरोबर अविनाश अभयंकर असतील, स्थानिक नेते असतील या ठिकाणी पोहोचले आहेत. बाळा नांदगावकर हे कालपासूनच राज ठाकरे यांच्यासोबत नाशिकमध्ये दाखल झाले होते. अविनाश अभयंकर असतील किंवा स्थानिक नेते असतील हे राज ठाकरेंबरोबर आता काळाराम मंदिरात पोहोचले. त्याच्यामुळे राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे वेगळं स्वरूप ते बघितलं जात आहे. खरं तर लोकसभेच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा या ठिकाणी झालेला आहे. त्याच्यामुळे नाशिकमध्ये कार्यकर्त्यांकडनं किंवा मतसैनिकांकडनं पुरेपूर या ठिकाणी बॅनरबाजी केलेली आहे. एक मनसेमय वातावरण जे ते शहरात निर्माण करण्याचा प्रयत्न जो तो मनसेकडनं केला गेलेला आहे. हा मंदिर परिसर जो या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती नाशिक शहरात गेल्या 8 दिवसापूर्वीच या तयारीला सुरुवात करण्यात आली होती. खरं तर राज ठाकरे आता येत्या पुढच्या 2 दिवस अजून नाशिकमध्ये तळ टोकून बसणार आहे. त्याच्यामुळे या दौऱ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सध्या नक्कीच. तर आपण पाहतोय राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत. कुशल, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा हा जो नाशिकचा दौरा आहे त्यामुळे वाहतुकीमध्ये कोणकोणते बदल करण्यात आलेले आहेत? बरीच गर्दी दिसते. पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? खरं तर काळाराम मंदिर जे आहे ते जुना नाशिक परिसरामध्ये येतं आणि या ठिकाणी वाहतुकीची वर्दळीची मोठ्या प्रमाणात समस्या देखील निर्माण होते. मात्र पोलिसांकडनं नियोजन करण्यात आलं होतं. राज ठाकरे यांना जुन्या नाशकात या ठिकाणी काळाराम मंदिरात जो आहे त्यांचा ताफा येणार होता. त्याच्यामुळे या ठिकाणची वाहतुकीमध्ये देखील बदल करण्यात आलेला होता. ठिकठिकाणी बॅरिगेड जे आहे ते लावण्यात आलेलं होतं जेणेकरून तिथं वाहतूक कोंडी होऊ नये अशा पद्धतीने पोलीस खात्याकडनं देखील या ठिकाणी खबरदारीच्या उपाययोजना केल्या गेल्या होत्या. खरं तर शहरात अशा पद्धतीने पहिल्यांदाच राजकीय नेत्याचा ताफा आल्यामुळे शहरात कुठेतरी अडथळा निर्माण होईल, वाहतूक कोंडी या ठिकाणी होऊ शकते. त्या अनुषंगाने पोलिसांनी खबरदारी म्हणून पूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी पोलिसांनी छावणीचं स्वरूप जे ते दिलेलं होतं. काळाराम मंदिरात परिसरात जे भाविक देशभरातनं भाविक दर्शनासाठी येत असतात त्याच्यामुळे भाविकांना देखील या ठिकाणी दर्शनासाठी सोडलं जात होतं. मात्र राज ठाकरे ज्यावेळेस काळाराम मंदिरात पोहोचले त्यावेळेस भाविकांना जे ते थांबवण्यात आलेलं होतं आणि आता राज ठाकरे मंदिरामध्ये आतमध्ये जाऊन या ठिकाणी सहकुटुंबासह ते आरती करतायत. त्याच्यामुळे एकूणच या संपूर्ण परिसरात मोठ्या संख्येने कार्यकर्ते असतील, पोलीस असतील, मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. सध्या नक्कीच कुशल, तुम्ही असेच जोडून राहा आपल्यासोबत याच काळाराम मंदिराच्या बाहेरून किरण ताजणे आमचे प्रतिनिधी सुद्धा आहेत. किरण, आपण पाहतोय राज ठाकरेंचा दौरा काळाराम मंदिरामध्ये आता सध्या ते दर्शन घेत आहेत. संपूर्ण रस्ते त्यांच्या बॅनर्सने गजबजलेले आहेत. राज ठाकरेंचा हा लोकसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा दौरा मानला जातोय. लोकसभा मतदारसंघांचा आढावा सुद्धा राज ठाकरे घेणार आहेत. काय भावना आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या यांच्या दौऱ्याप्रती, राज ठाकरेंप्रती? किरण, खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की यापूर्वी देखील अनेक नेते या काळाराम मंदिरामध्ये येऊन गेलेले होते
यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सुरुवातीला आले होते. त्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील संपूर्ण कुटुंबासह या काळारामाच्या दर्शनासाठी आले होते, आरती केली होती. आणि एकूणच संपूर्ण राज्यामध्ये आणि एकूणच देशामध्ये अयोध्येमध्ये जे राम मंदिर साकारलं गेलं त्या राम मंदिराच्या ठिकाणी जी प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर एक प्रकारे रामाच्या संदर्भातलं जे भावना आहे, जे प्रेम आहे ते व्यक्त करतानाची अधिकता जास्त प्रमाणात दिसून येते. आणि त्याच दृष्टीने जर बघितलं तर राज ठाकरे हे देखील त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या काळाराम मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. ते दर्शन घेत आहे, आरती देखील करतायत. सोबत त्यांचे पुत्र आहेत ते देखील सपत्नी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील या दर्शनाच्या वेळेला आहे. संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. मात्र यामध्ये राजकीय अर्थ जर बघितला तर आगामी काळातील ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका हिंदुत्वाचा जो धागा आहे तो पकडूनच मनसेची वाटचाल असणार हे निश्चित झालेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर महायुतीसोबत मनसे जाणार का अशाही चर्चा रंगलेल्या आहेत. त्यामुळे भाजपचं असलेलं राजकारण, शिवसेनेचं असलेलं जे हिंदुत्वाचं राजकारण आहे तोच धागा पकडून आगामी काळामध्ये जनतेचा आणि एकूणच मतदारांना सामोरं जायचं. या सगळ्या दरम्यान मागील काळामध्ये राज ठाकरे ज्या वेळेला नाशिकमध्ये होते त्यावेळेला देखील त्यांनी आपल्या पत्रकार परिषदमध्ये असेल किंवा एकूणच त्यांच्या सगळ्या आजूबाजूचे जे त्यांचे सवंगडी आहेत किंवा जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते देखील जय श्रीराम असेल किंवा हिंदुत्वाच्या संदर्भातल्या पताका असतील, सोबतच झेंडा असेल, या सगळ्या बाबी प्रकर्षानं अधोरेखित करण्याचा प्रयत्न त्यांचा जाणवला. या शिवाय आजच्या या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं जर विचार केला तर नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन होतोय. मुंबई बाहेर प्रथमच अशा स्वरूपाचा हा वर्धापन दिन साजरा होत असल्यानं त्याला अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे. प्रभू रामाची नगरी म्हणून जो रामाचा वनवास नाशिकमध्ये राहिलाय त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जवळपास 14 वर्ष रामाने या ठिकाणी वनवासाच्या दरम्यान घालवली होती. दंडकारण्य असलेला हा संपूर्ण पंचवटी परिसर आहे आणि याच पंचवटी परिसरामध्ये काळारामाचं या ठिकाणी असलेलं जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये अनेक नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील हे दर्शनासाठी येतात. आणि राज ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिकची वर्धापन दिनासाठी निवड केली. सोबतच आजच्या दिवशी ते दर्शन घेत आहेत. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मंदिरामध्ये राज ठाकरे बसलेले आहेत. सोबतच त्यांचे पुत्र आहेत, त्यांची सुनबाई देखील आहेत. आणि या ठिकाणी अभिषेक केला जातो. राज ठाकरे त्यांच्या पाठीमागे बसलेले आहेत आणि जे पुजारी आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी अभिषेक करून पूजा करून आरती देखील केली जाणार आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं सुरुवातीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आले, त्यानंतर उद्धव ठाकरे आले आणि आता राज ठाकरे येत आहे. काही दिवसानंतर राहुल गांधी देखील भारत जोडो न्याय यात्रेच्या निमित्तानं या काळाराम मंदिरामध्ये येणार आहेत. त्यामुळे देशाचं जे वातावरण जे आहे ते राममय वातावरण सध्या झाल्याचं बघायला मिळतंय. आणि त्याचाच एक भाग म्हणजे आगामी काळातील निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे हिंदुत्वाचा धागा पुढे घेऊन जात असताना काळारामाचं दर्शन घेऊनही एक प्रकारे एक हिंदुत्वाचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर आहे किरण, जोडलेलं राहा. तर आपण ही दृश्य थेट पाहतोय नाशिकमधल्या काळाराम मंदिरामधली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे तिथे पोहोचलेले आहेत. त्यांनी काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे. त्यांचे पुत्र अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी आता अभिषेक करतायत. ही थेट आपण दृश्य काळाराम मंदिरामधून पाहतोय. पुन्हा आता आपण एकदा जाऊयात. किरण ताजणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. किरण, नाशिकचा हा जो 3 दिवसाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा दौरा आहे, कोणकोणत्या मतदारसंघामध्ये आता 2 दिवस राज ठाकरेंचा दौरा असेल?